आधी लगीन कोंढाण्याचं, मग रायबाचं. शिवाजी महाराजांच्या आयुष्यातला अत्यंत महत्त्वाचा किल्ला म्हणजे किल्ले सिंहगड. हा किल्ला घेण्यासाठी शिवाजी महाराजांनी एकदा नाही, दोनदा नाही, तर 3 वेळेस शत्रूच्या गोटातून हा किल्ला स्वराज्यात दाखल केला. किल्ले सिंहगड उर्फ कोंढाणा. किल्ल्याची दुर्गमता, भौगोलिक स्थान आणि राजधानी राजगडापासून अत्यंत जवळ असल्यामुळं शिवाजी महाराजांच्या स्वराज्यात हा किल्ला असणं अत्यंत आवश्यक होतं. पुणे परगण्याच्या ऐन मध्यावर असल्यामुळं ह्या किल्ल्याचं मध्यकाळात महत्त्व अनन्यसाधारण होतं. पुण्याच्या कारभारावर नियंत्रण ठेवण्यासाठी कोंढाणा हाती असणं अत्यंत गरजेचं होतं आणि म्हणून त्या काळातल्या ज्या समकालीन सत्ता होत्या त्या हा किल्ला स्वतःकडे ठेवण्यासाठी नेहमीच अग्रेसर असायच्या. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की शिवाजी महाराज लहानपणी जेव्हा पुण्याला आले तेव्हा ते सुरुवातीला लाल महालात राहत होते. त्याच्यानंतर वयाच्या 16व्या वर्षी मुठभर मावळ्यांनिशी त्यांनी तोरणा किल्ला जिंकून घेतला आणि तिथं जे धन सापडलं त्याच्या मदतीनं त्यांनी किल्ले राजगड बांधायला घेतला. आणि पुढचे 27 वर्ष शिवाजी महाराजांचं वास्तव्य राजगडावर होतं. राजगडावर मुक्काम हलवल्यानंतर शिवाजी महाराजांनी आपल्या स्वराज्य विस्ताराला सुरुवात केली आणि एकामागून एक शत्रूचे किल्ले जिंकून त्यांनी स्वराज्यात दाखल करायला सुरुवात केली. राजगड ते सिंहगड हे अंतर फक्त 25 किलोमीटर आहे आणि वातावरण जर साफ असलं तर राजगडावरून सिंहगडाचं थेट दर्शन होतं. शिवाजी महाराजांनी हा किल्ला पहिल्यांदा ताब्यात घेतला ते इसवी सन 1647 मध्ये. त्या काळात हा किल्ला आदिलशाही सरदार सिद्दी अंबरच्या ताब्यात होता. शिवाजी महाराजांचे सरदार बापूजी मुदगल देशपांडे त्यांची या मोहिमेत मोठी कामगिरी होती. कमीत कमी युद्ध आणि जास्तीत जास्त गनिमी काव्याचा वापर करून त्यांनी हा किल्ला जिंकून घेतला. पण ज्या वेळेला हा सगळा प्रकार विजापूरमध्ये आदिलशहाला समजला त्यावेळेस त्यांनी शिवाजी महाराजांचे वडील म्हणजे शहाजी राजे भोसलेंना धोक्याने कैद केलं आणि शिवाजी महाराजांवर किल्ला परत करण्यासाठी दबाव टाकला. या प्रसंगातून आपल्या वडिलांची सुटका करण्यासाठी शिवाजी महाराजांनी भरपूर प्रयत्न केले पण नाईलाजाने त्यात काही यश आलं नाही आणि म्हणून शेवटी 1649 मध्ये हा किल्ला शिवाजी महाराजांना आदिलशहाला परत करावा लागला. 1656 मध्ये शिवाजी महाराजांचे सरदार बापूजी मुदगल देशपांडे यांनी पुन्हा हा किल्ला जिंकून ताब्यात घेतला आणि ह्याही वेळेस त्यांनी कमीत कमी रक्तपात घडवून खेड शिवापूरमधली काही जमीन किल्लेदाराला देऊन त्याच्या बदल्यात हा किल्ला ताब्यात घेतला. पुढे शाहिस्त खानची स्वारी स्वराज्यावर झाली आणि त्यांनी एकामागून एक 3 हल्ले सिंहगडावर चढवले. किल्ला हाती येईना हे पाहून त्याने किल्लेदाराला फितूर करण्याचा सुद्धा प्रयत्न केला पण शिवाजी महाराजांचे मावळे त्याच्या कुठल्याही भूलथापांना बळी पडले नाही. पण पुढे 1665 मध्ये मिर्जा राजाच्या स्वारीच्या दरम्यान पुरंदरचा तह झाला आणि त्याच्यामध्ये 23 किल्ले शिवाजी महाराजांना मुघलांना द्यावे लागले आणि त्याच्यामध्ये सिंहगडचा सुद्धा समावेश होता आणि अशा पद्धतीने सिंहगड हा मुघलांच्या ताब्यात गेला. 23 किल्ले शत्रूला देताना शिवाजी महाराजांच्या मनाला किती यातना झाल्या असतील याची कल्पना करणं सुद्धा कठीण. नंतर मग शिवाजी महाराजांना आग्र्याला जावं लागलं आणि आग्र्याहून साधारण 1666-67 दरम्यान शिवाजी महाराज परत स्वराज्यात आले.
आणि सततच्या चाललेल्या लढायांमुळं आपल्या राज्याचं होणारं नुकसान पाहून शिवाजी महाराजांनी पुढचे 3 वर्ष कुठलंही मोठं युद्ध न होऊ देता आपल्या राज्याची आर्थिक आणि सैन्यशक्ती वाढवण्याचा प्रयत्न केला. आणि मग 1670मध्ये शिवाजी महाराजांनी पुन्हा एकदा आपले गेलेले किल्ले जिंकून घेण्याची मोहीम हाती घेतली. आणि ह्या मोहिमेत मराठ्यांनी सगळ्यात पहिली धडक ज्या किल्ल्याला दिली तो होता किल्ले सिंहगड. शिवाजी महाराजांचे अत्यंत जिवलग मित्र आणि तितकेच पराक्रमी सुभेदार तानाजी मालुसर यांच्या खांद्यावर सिंहगड घेण्याची जबाबदारी सोपवण्यात आली. आणि हा गड घेण्यासाठी तानाजीराव मालुसर यांनी जो काय पराक्रम गाजवला तो इतिहासात अजरामर झालाय. तानाजीरावांनी गनिम उभाडवा कापला, आपले प्राण पणाला लावले, पण राजाला दिलेला शब्द त्यांनी पूर्ण केला. घरात पोराचं लग्न काढलेलं असताना सुद्धा त्यांनी मागं वळून पाहिलं नाही. आधी लगीन कोंडाण्याचं म्हणून तानाजीराव जे गेले ते परत आलेच नाही. परत आला तो फक्त त्यांच्या पराक्रमाचा पोवाडा. इसवी सन 1670मध्ये तानाजी मालुसर यांनी शिवाजी महाराजांच्या आदेशावरून अगदी धाडसी मोहीम हाती घेतली आणि अवघे 500 मावळ्यांच्या मदतीने त्यांनी सिंहगड जिंकून स्वराज्यात दाखल केला. मी आता उभा आहे सिंहगडावरच्या तानाजी कड्यावरती. मित्रांनो, हीच ती जागा आहे जिथून तानाजी मालुसर आणि त्यांचे धाडशी 300 मावळ्यांनी रात्रीच्या अंधारात दोर लावून हा कडा चढून ते वर आले. आणि मित्रांनो, हेच आहे ते सुभेदार तानाजीराव मालुसर यांचं समाधीस्थळ. शिवाजी महाराजांच्या ह्या अत्यंत स्वामिनिष्ठ आणि पराक्रमी सुभेदारांच्या समाधीवर डोकं टेकवल्याखेरीज आपली सिंहगडची वारी पूर्णच होऊ शकत नाही. त्या काळोख्या रात्री तानाजीराव ज्यावेळेला आपल्या एका तुकडीसोबत कडा चढून वर आले तेव्हा त्यांची गाठ किल्ल्यावरती असलेला मोगली सुभेदार उदयबान राठोड सोबत पडली. दोघंही कडवे योद्धे होते. त्यांच्यामध्ये तुंबळ लढाई सुरू झाली. लढता लढता तानाजीरावांची ढाल तुटली तरी सुद्धा ते मागं हटायला तयार नाही. आणि एकमेकांचे वार अंगावर आल्यामुळं हे दोघं सुद्धा जबर जखमी झाले. तानाजीराव जखमी झालेले पाहून सूर्याजी मालुसरे आणि शेलार मामा यांनी सैन्याचं नेतृत्व केलं. सुभेदारांचा ढाण्या वाघासारखा हा लढाऊ बाणा पाहून मावळ्यांमध्ये किती हुरूप आला असन हे खरंच शब्दात सांगणं कठीण. सूर्याजी मालुसरे आणि शेलार मामांनी सुद्धा पराक्रमाची शर्थ केली. उदयभान मारला गेला आणि मुघली सैन्य गड सोडून पळू लागलं. आणि अखेर तांबडं फुटेपर्यंत किल्ला मराठ्यांच्या ताब्यात आला होता. पण हा क्षण येईपर्यंत सुभेदार तानाजीरावांनी डोळे मिटले होते. लढताना अंगावर झालेल्या जबर जखमांनी त्यांच्या प्राणाचा वेध घेतला. शिवाजी महाराज जेव्हा गडावर आले तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की आपला अत्यंत जिवलग मित्र तान्या आपल्याला सोडून सूर्यमंडळ भेदून गेलाय. आणि त्या क्षणी शिवरायांना सुद्धा अश्रू अनावर झाले असतील याच्यात काही शंका नाही. आणि खरं एका अर्थानं शिवरायांचा गड आला पण सिंह गेला. आणि मग आपल्या हयातीत शिवाजी महाराजांनी हा किल्ला पुन्हा शत्रूच्या ताब्यात नाही जाऊ दिला. शिवाजी महाराजांचे धाकटे चिरंजीव छत्रपती राजाराम महाराजांची समाधी सुद्धा सिंहगडावर आहे. मित्रांनो, ह्या समाधीला सुद्धा भेट द्यायला विसरू नका. गडावर आपल्याला अस्सल रानमेव्याचा आस्वाद घेता येतो. चिंचा, बोरं, जांभळी, पेरू, उकडलेले शेंगदाणे, उकडलेली मक्का. गड फिरता फिरता हे सगळं खाण्याची मजाच काही वेगळी आहे. आणि हो, गडावरच्या झुणका भाकरीवर ताव मारायला विसरू नका.